म्हणायचं आहे. कुठून तुम्ही आले, काय 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 नेमकी मागणी तुमची मागणी काय आहे? धनगर जीआर काढण्याचं आश्वासन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. आम्ही पंढरपूरच्या उपोषण करतो, परंतु अजून पाळलं गेलेलं नाही, म्हणून आज आम्ही आंदोलन करतो. अशा प्रकारचं आंदोलन करून न्याय मिळेल वाटतंय का? मिळणार, जे मागून मिळत नाही ते हिसकावून घेणार आम्ही. कोणाच्या नेतृत्वात आंदोलन चालू आहे तुमचं? आम्हाला हे सर्व भूमिका आहे, कोणाच्याही नेतृत्वाखाली नाही. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, तुम्हाला वाटतंय न्याय मिळेल? नक्कीच मिळाला पाहिजे. धनगर 60 वर्षापासून अंमलबजावणीची मागणी 60 वर्षापासून आहे, ती तात्काळ लागू झालं पाहिजे असं आम्हाला फडणवीस शब्द दिला होता. पण आदिवासी समाजातून आरक्षण मिळवण्यासाठी आदिवासी आमदारांनी विरोध केलेला आहे. आम्ही आदिवासी मागत नाहोत, आम्ही 36व्या क्रमांकावर धनगरी जात नमूद केलेली आहे, त्याचे आम्ही भागीदार आहोत. आम्ही दिरोळा विरोध करत नाहीत, आदिवासीला विरोध करत नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागतो. काय करायचं आता आपण पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का आम्ही जे आहे ते आदिवासीमधून आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचं आम्ही आरक्षण मागतोय आणि ते आम्ही मिळवणारच, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या आंदोलकांनी जी आहे घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नेमकं आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. मात्र 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर कुठंतरी आदिवासी आमदारांनी याच मुद्द्यावरती घेऊन आंदोलन केलं होतं, याच जाळ्यांवरती जे आहे ते उड्या मारत आंदोलन केलं होतं आणि आता धनगर समाज सुद्धा त्या प्रकारे जो आहे तो आंदोलन करताना पाहायला मिळतात. मुळात एवढे सगळे आतमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत असताना पोलिसांनी नेमकं खबरदारीचा उपाय घेतला नाही का, हा सुद्धा जो आहे तो मुद्दा पुढे येतोय. कारण पाहतोय आपण जवळपास 50 ते 100हून अधिक पदाधिकारी जे आहे ते मंत्रालयामध्ये घुसलेले होते, आंदोलन जे आहे ते करत होते. त्यामुळे हा सुरक्षेचा एक सुद्धा प्रश्न म्हणावा लागेल. आता या सगळ्या आंदोलनाला जे आहे ते राज्य सरकार कसं बघतंय हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. कारण राज्य सरकारच्या कोर्टामध्ये कुठेतरी आता समितीने सुद्धा जो आहे तो चेंडू टाकलेला आहे. कारण जी समिती सुधाकर शिंदे समिती नेमलेली होती, या समितीचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे आणि राज्य सरकारने यावरती जो आहे तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचं अहवालात म्हटलेलं आहे. त्यामुळे आता आदिवासी समाज आणि धनगर समाजाची जी वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे आता राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेते, काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कदाचित जर उद्या मंत्र्यांची बैठक झाली तर त्यामध्ये हा अहवाल येईल आणि त्यानंतर नेमकं धनगर आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो समोर येण्याची दाट शक्यता आहे. आता पाहतो आपण पोलिसांनी जे आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात. राजू, तुला मी थोडंसं थांबवतो. बारामतीमधनं एक अपडेट आहे. अजित पवारांच्या गाडीसमोर तिकडे